मुलं आपलं ऐकत नाहीत. असे बऱ्याच पॅरेंट्सचे मला कंप्लेंट्स आलेले आहेत की मॅडम मुलंच ऐकत नाहीत, काय करायचं. काही मुलांना बोललो ना की चिडचिड करतात. मुलं चिडचिड करेपर्यंत इतके ते त्या ह्याला पोचतातच कसे मुळात. म्हणजे कुठेतरी काहीतरी मुलांच्या मनावर काहीतरी परिणाम झालेत असं सगळ्या आईबापांना वाटत असतं. पण खरंच आपल्या मुलांच्या मनावर परिणाम झालेत का? तर नाही. मुलांचे मित्र कोण आहेत, मुलं अशी का वागतात, त्याच्या मागे काय आहे, कारणं काय आहेत, हे पाहिलं पाहिजे. तर मंडळी, मी ऑकल्ट एक्सपर्ट माझ्या मिस्टिकल एरिया चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. कसे आहात? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. मुलांसाठी काही उपाय आज या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. व्हिडिओ फार महत्त्वाचा होणार आहे, कारण मुळामध्ये आपला जीव गुंतलेला असतो आपल्या मुलांमध्ये, आणि आपली मुलंच जर आपलं ऐकत नाहीत तर आपल्याला नक्कीच त्याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि त्या सर्व पॅरेंट्सचं ज्यांची मुलं अशी आहेत ना, त्यांचं खरंच कौतुक आहे की अशा मुलांची त्यांना रोजच्या जीवनामध्ये टॅकल करावं लागते आणि ते करतायत. पण मंडळी, हारून जायचं नाही. शेवटी मुलं आपली आहेत, आपण पाया रचलेला आहे, त्यामुळे आपल्याला तर त्यांची काळजीही केलीच पाहिजे. फक्त काळजी करण्याचे प्रकार वेगळे असावेत. उपायही मी सांगणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यावर लाईकही करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरायचं नाही, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून माझी छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मंडळी, सर्वात प्रथम आपली मुलं आपलं ऐकत नाहीत याच्या मागची बरीचशी कारणं असू शकतात. तुम्ही प्रत्येक वेळी मुलांना एक तर सतत ओरडत असाल, हे करू नको, ते करू नको, असं नाही, तसं नाही. आणि दुसरं, तुमच्या घरामध्ये वातावरण कसं आहे? सदैव चिडचिड, नेगेटिव्ह, भांडणं, कटकटी, हे वातावरण आहे का तुमच्या घरी? तुमची मुलं तुमच्याकडनं तेच शिकतात. मुलं कायम आपल्याला फॉलो करतात. आपल्या घरामध्ये जर एखादी वस्तू म्हणजे एखादी गोष्ट असेल किंवा एखादी व्यक्ती असेल, ती जे काही करत असते मुलं त्याला फॉलो करतात. तुम्ही आत्ताच्या घरातली वातावरण पहा ना. आईबाप मोबाईल घेऊन बसलेत, मुलांना वाटतं मोबाईल पाहणं अतिशय चांगलं आहे, मुलं पण मोबाईल घेऊन बसतात. मुलांसाठी खरंच ते चांगलं असतं का? नाही. पण हे आईबापांना कुठे कळतंय की आपल्याला मुलासमोर मोबाईल नाही घेऊन बसायचे, मुलासमोर आपला मोबाईल बाजूला ठेवला पाहिजे, दिवसामध्ये 2-3 वेळा मोबाईल चेक करावा, मुलासमोर तो सदैव हातात मोबाईल नसावा. पण नाही, आमचं काम आहे, आम्ही करणार. पण काय काम असतं? एक काम करता करता आपण एखादा व्हिडिओ बघत राहतो, तोच बघत राहतो. ते करता करता आपण एखाद्या मस्त इंस्टाग्रामचे डान्स बघत राहतो, हे करतो, ते करतो. म्हणजे आपण सर्रासच त्या मोबाईलमध्ये गुंतलेलो असतो. मुलं तेच बघतात आणि तेच करतात. मग आपण मुलांना अचानक सांगणार, इतका वेळ मोबाईल नाही पाहायचा, काय मोबाईल बघतो, काय मोबाईलचं वेळ लागलंय तुला. अरे पण तुम्ही काय करताय? तर कुठेतरी स्वतःही बदललं पाहिजे. जर बदल हवे आणि बदल हवे ना, तर स्वतःमध्ये बदल आणणं अतिशय योग्य गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आपल्या मुलासमोर आपण भांडतो, घरामध्ये कटकटी करतो, वाटेल ते शब्द वापरतो, तेही कुठेतरी आटोक्यात आलं पाहिजे. कारण तुम्हाला जर कळतंय तुमचं मूल, त्याचं फ्युचर खराब होतंय ह्या वागण्यामुळे, आपल्या वागण्यामुळे, आपल्या या वृत्तीमुळे, तर तुमची वृत्ती तुम्हाला सांभाळता यायला पाहिजे. आणि जर काही गोष्टी झेपत नसतील तर बाहेर जा आणि भांडा, बाहेर जा, कटकटी करा. कटकटी करणं, भांडणं करणं खरंच पर्याप्त आहे का, गरजेचं आहे का? तर नाही. प्रत्येक गोष्टीवर चर्चा होऊ शकते. चर्चा केल्याने प्रश्न सुटतात, ठीक आहे. आणि प्रत्येक वेळी आरडाओरडा केलाच पाहिजे का? नाही. प्रत्येक वेळी बोलून सामंजस्याने एकमेकांच्या जे काही निर्णय असतील त्याचं रिस्पेक्ट करून शांत वातावरण घरात ठेवता यायला पाहिजे. एखादी गोष्ट आपण त्याला देणार आणि काय बोलणार, हे फुकट येत नाहीये, याला पैसे लागतात, माहिती का तुला किती पैसे आहेत. अरे कशाला हे सगळं मुलाला तुम्हाला सांगायचंय? गरज नाहीये हे मुलाला सांगायची, एवढं कशाला महाग घेतो आणि तेवढं कशाला महाग घेतो. मुलाला समजवा, पण वेगळ्या पद्धतीने समजवा. त्याला व्हॅल्यू कळली पाहिजे, पण पद्धती वेगळ्या आपल्याशा करा ना तुम्ही. आणि तुम्ही इतके लहान नाहीत की त्या पद्धतीही मी सांगू. तरीही काही जणांचे हट्ट आहेत की तुम्ही सांगा कसं त्यांच्याशी वागायचं, कसं त्यांच्याशी बोलायचं. बोलण्यामध्ये आहे ना प्रेम असावं, त्या मुलासाठी एक रिस्पेक्ट असावा.
मुलगा जर तुम्हाला एखादा पाण्याचा ग्लास देतो तर त्याला थँक्यू म्हणा. हां, तुमच्याकडनं काही चुकलं तर त्याला सॉरी म्हणा. जर तुम्हाला वाटतं तुमचा मुलगा एक सुज्ञ नागरिक बनावा, सुज्ञ नागरिक, तर तुम्ही पण सुज्ञ नागरिक बना. पहिले सुज्ञ पालक बना. आणि जास्तीत जास्त वेगळ्या पद्धतीने सांगायचं झालं तर काउन्सिलिंग करून घ्या स्वतःचं, की मुलाशी कसं वागलं पाहिजे. आईबापांनी जा काउन्सिलरकडे, काउन्सिलिंग करून घ्या आणि नंतर मुलालाही न्या. कुठेतरी आपण पण चुकत असतो. मुलंच चुकतात का? नाही. मुलांचे मित्र कोण आहेत ते पहा. काही वेळेस काय होतं, आपल्या घरातलं वातावरण इतकं खराब असतं ना, की ती मुलं आहेत ना आपली, जेव्हा दुसऱ्यांच्या घरी जातात आणि तिथला आनंदी आनंद सगळा बघतात ना, आनंदी आनंदगडे, तेव्हा मुलांना वाटतं माझंच घर असं का. मग ती मुलं चिडचिड करायला लागतात. काही आया तर मुलांना डबेमध्ये अजिबात नीट देत नाहीत. डब्यामध्ये बिस्किटच काय देतील, केकचे तुकडेच काय देतील, असं देतात. हां, म्हणजे एक मूल तुम्ही आज जन्माला घातलंय, हां, तर ते त्याचं संगोपन नीट करा ना तुम्ही. मूल आणि म्हातारपणी मात्र आपल्याला वाहिलं पाहिजे, पण आपण संगोपनामध्ये कमी पडायचं. मुलासमोर वाटेल तसं वागायचं. ते मूल का तुमच्याशी नीट वागेल, मग तुम्हाला त्याच्याकडनं अपेक्षा कशाला आहेत की त्याने चांगलं वागावं. काही गोष्टींमध्ये आहे ना, मुलाचे संस्कार आहेत ना, आपल्याला खूप वाटतं माझ्या मुलाला तर मी चांगले संस्कार दिलेत, पण मुलगा हा आहे ना त्याच्या वयाच्या मित्रांबरोबर राहतो. संस्कार बदलतात हो. तुम्ही दिलेले जे संस्कार असतात ना, ते एका काळापर्यंतच त्या मुलांमध्ये राहतात. नंतर मुलांच्या विचारांचा वेग असतो ना, वेगळ्या दिशेला गेला ना, तर संस्कार मागे पडतात. कारण मुलांना नुसते संस्कार देऊन उपयोग नसतो. मुलांशी सततचा संवाद पण तितकाच उपयोगी आहे. लहान मुलांना ठीक आहे की लहान मुलांना तुम्ही ओरडून गप्प बसवाल, पण जेव्हा मुलं मधल्या वयात येतात, टीनेजमध्ये येतात किंवा ती थोडी कॉलेजला जातात, त्यावेळेस त्यांच्या कलाकलांनी घ्यायला पाहिजे. ते काय सांगतात ते ऐकून घेतलं पाहिजे. नाही तर एकेका घरामध्ये गाढवा तुला काय अक्कल आहे. हां, पण खरं पाहिलं ना तर ती मुलांनाच असते. आपण आपल्या मागच्या आकल्या घेऊन चालत असतो. आणि जेव्हा मुलगा एखादी गोष्ट सांगतो ना, तर त्या गोष्टीला रिस्पेक्ट करा आणि त्याला सांगा की तू सांगितलेस ते एकदम परफेक्ट आहे, आपण त्याचा विचार करू. इतकं बोलून तुमचं काही कमीपणा होत नाही ना. भले तुम्ही त्याच्यावर विचार नका करू, पण तुम्हाला बोलता येतं ना की आपण त्याच्यावर विचार करू. आणि विचार करण्यासारखी गोष्ट असेल तर नक्की करावा विचार. मुलं मोठी झाल्यावर पंक्ती का बदलतात? कारण तो जेवायला बसल्या तुमचे चालू होतात रडगाणी आईबापांची. तू हे करायला हवे होतं, तू ते करायला हवे होतं, तू हे करत नाही, तू ते करत नाही, तुझं काय चाललंय, तुझे मित्रच असे, तुझे मित्रच तसे, घरी यायची ही काय वेळ आहे का. सतत आणि सतत कंप्लेंट्स. मुलगा आहे, मोठा झालाय, जबाबदारी त्याला त्याची घेता येते. फक्त मुलांवर इतकंच लक्ष ठेवायचं आहे की मुलं कुठलं व्यसन करतायत का, मुलं कुठल्या मुलांबरोबर राहतायत, त्या मुलांचे नंबर जवळ ठेवायचे. प्रत्येक वेळी आहे ना, प्रत्येक गोष्ट ना एकदम डोकं वापरून करायची असते, नाहीतर आ बैल मुझे मार असा प्रकार होतो. आणि मुलांसाठी आहे ना मी आज खास उपाय देते. सर्वात प्रथम आहे ना, तुमचा मुलगा चांगला वागतो हे मनात ठेवा. माझा मुलगा नालायक आहे, माझ्या मुलाला काहीच कळत नाही, माझ्या मुलाला काहीच येत नाही, तो शिक्षणात पण मागे आहे, हे तुम्ही मनात ठेवलं तर तुमचा मुलगा तसाच निघणार आहे. कारण वास्तू बोले तथास्तू, नाही तर वास्तू बोले तसास्तू. तुम्ही जो विचारांमध्ये जे ठेवताय तीच थॉट प्रोसेस तुमची काम करते. नेगेटिव्ह गोष्टी फटाफट घडायला लागतात आणि अक्षरशः सांगते तुम्हाला, पॉझिटिव्ह गोष्टी घडायला वेळ लागतो. त्याच्यामुळे आपण ठरवायचं आहे की आपल्या मुलांनी कसं, आपल्याला आपला मुलगा कसा हवा आहे ना, आपल्या मुलाला तसं बनवायचं असेल ना, तर आपल्या विचारांमध्ये त्या मुलाचं चित्र तयार करा की तुम्हाला तुमचा मुलगा कसा हवे. म्हणजे काय होईल, तो पण तोच विचार करत असतो की मला काय बनायचंय. त्याला विचारा तुला काय बनायचंय. त्याला इंजिनियर बनायचं असेल तर तुम्ही डॉक्टर बनवायला जाऊ नका. हां, तुमच्या आयुष्यभराची कमाई लावाल डॉक्टर बनवण्यामध्ये, नंतर ठणठण गोपाळ. त्याही चुका करू नका. मुलं थोडी मोठी झाली ना की त्यांना थोडी कमवण्याची अक्कल द्या की आता तुला कमवता यायला पाहिजे, थोडंसं तू तुझ्या शिक्षणाचा खर्च कर, हे त्याच्या डोक्यात टाका. नाहीतर आपली जमापुंजी आपण सगळी त्यांच्यावर खर्च करणार आणि म्हातार पण त्यांच्या आशेवर घालवणार. ते पण चुकीचं आहे. तुम्ही मुलाला जन्म दिलाय म्हणजे तुम्ही त्याला बांधील नाही केले तुम्हाला म्हातारपणी सांभाळण्यासाठी, ही गोष्ट लक्षात ठेवा.
त्यासाठी तुम्ही तुमचे पैसे वाचवा. मुलगा तुम्हाला सांभाळेल याची काहीही गॅरंटी नसते. तुमचं काम फक्त आणि फक्त मुलाला एक चांगला नागरिक बनवणं आहे. त्याची इच्छा असेल तो तुम्हाला सांभाळेल. नंतर त्याचा पार्टनर आल्यावर तो कसा असेल, ती कशी असेल आपल्याला माहीत नाही. त्याच्यामुळे मुलांकडनं अपेक्षा कमी ठेवा. अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादू नका. मुळात मुलांसाठी आपली सगळी जमापुंजी खर्च करू नका. कारण ती तुमची इच्छा असते म्हणून तुम्ही खर्च करता. डॉक्टर बनला पाहिजे, उद्या जाऊन तो तेच म्हणणार आहे तुमची इच्छा होती म्हणून तुम्ही खर्च केलात, काही उपकार केले नाहीयेत. आणि ही ऐकायची वेळ आणू नका. तर जी मुलं तुमचं ऐकतात त्यांच्यासाठी काय करा, आपलं जे दिव्याचं तेल असतं ते तेलाची एक बॉटल खरेदी करा. ती बॉटल एका पातेल्यामध्ये पूर्ण तेल ओता, राईचं तेल पूर्ण पातेल्यामध्ये ओता. त्यामध्ये मुलाला चेहरा बघायला लावा त्याचा. मुलांनी चेहरा पाहिल्यावर ते तेल परत बॉटलमध्ये ओता आणि ती बॉटल तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये देऊन यायचं आहे, जेणेकरून त्या मंदिरामध्ये ते तेल दिव्यामध्ये वापरलं जाईल. जे काही मुलगा तुमचा वागतोय हळूहळू शांत होईल, मन भरकटणार नाही त्याचं आणि योग्य मार्गावर रीतसर जाईल. आणि हा जो प्रयोग आहे हा तुम्हाला दर महिन्याला एकदा करायचा आहे. दर पौर्णिमेला तुम्हाला मुलाचं छायादान करायचं आहे. दर पौर्णिमेला आपण मारुतीच्या मंदिरामध्येही छायादान करतोय, आपल्याला पौर्णिमेलाही छायादान करायचं आहे. तर पौर्णिमेला कसं करायचं छायादान, छोटे छोटे मातीचे दिवे मिळतात, त्याच्यामध्ये राईचं तेल टाका, 1 वात किंवा 2 वाती टाका आणि त्याच्यामध्ये थोडं केसर टाका आणि एक चिठ्ठी आहे ना, त्या चिठ्ठीवर तुम्हाला लिहायचं आहे की माझा मुलगा खूप छान वागतोय, माझा मुलगा खूप हुशार आहे आणि त्याच्या करिअरमध्ये तो यशस्वी आहे, होणार आहे नाही लिहायचं आहे. माझा मुलगा यशस्वी, त्याच्या करिअरमध्ये यशस्वी आहे. एका चिठ्ठीवर ते लिहायचं, तो दिवा, आणि मागे त्या चिठ्ठीवर मुलाचं नाव लिहायचं. तो दिवा आपण आपल्या वडाच्या झाडाखाली किंवा पिंपळाच्या झाडाखाली, ठीक आहे, ही दोन्ही झाडं खूप चांगली आहेत. या झाडांना एक वेगळ्या प्रकारची, झाडांमध्ये ऊर्जा असते, वेगवेगळे देवतांचे तिथे वास्तव्य असतं. त्या झाडाखाली, पिंपळाच्या ठेवलं तरी अतिउत्तम, पिंपळाच्या झाडाखाली तो दिवा ठेवताना त्या दिव्याच्या खाली हा छोटासा कागद तुम्हाला ठेवायचा आहे. सगळं ती मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिलं पाहिजे असं नाही, छोट्या छोट्या अक्षरात ते कागद लिहा. कागदावर तुम्ही लिहू शकता. दिव्याच्या खाली तुम्हाला तो कागद ठेवायचा आहे. आता घरी करायचा एक उपाय आहे की तमालपत्रावर तेच सगळं लिहायचं जे तुम्ही कागदावर लिहिलेलं आहे. आणि हा उपाय तुम्ही रोज करू शकता, रोज करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, तमालपत्रावर पण तुम्ही गुलाबी पेननी तेच सगळं लिहायचं आहे आणि जाळायचं आहे. आणि जी ती राख आहे, तमालपत्राची राख असते ना, ती हवेमध्ये ब्लो करायची आहे. तर मंडळी, हे इतके छान उपाय आहेत. मुलाच्या नजर काढायला अजिबात विसरायचं नाही आहे. नजर दोष मुलांना लागतच असतो. जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा मुलाच्या उशीशी लिंबू ठेवा, लिंबू. आणि जर ते शक्य नसेल, मुलांना आवडत नाही काही मुलांना, तर 1 ग्लास पाणी त्यांच्या उशीशी ठेवा जेव्हा ते झोपतात. आणि ते पाणी सकाळी मिरचीचं झाड असेल तर मिरचीच्या झाडाला घाला. लहान मुलांसाठी खास उपाय सांगतेय. जेव्हा मुलं झोपतात आणि मुलं थोडी जागी असतात आणि थोडी झोपेत असतात, अशा वेळेस आयांनी मुलांच्या कानाजवळ हळूहळू बोलायचे. मुलांना ऐकू जाईल असं नाही. मुलांच्या सबकॉन्शियस माइंडला ऑर्डर द्यायची आहे की माझा मुलगा खूप हुशार आहे, माझा मुलगा माझं सगळं ऐकतो, कळलं, माझ्या मुलाचे मित्र पण खूप छान आहेत आणि माझा मुलगा शिक्षणात खूप हुशार आहे. म्हणजे इतकी 4-5 वाक्य पॉझिटिव्हली आपल्या मुलाच्या कानाशी पुटपुटायची आहेत. त्याला ऐकू जाईल अशी नाही, पण त्याच्या सबकॉन्शियस माइंडला ऐकू जातील इतक्या हळू, पुटपुटणे फक्त. जसं आपण एखाद्या महादेवाच्या मंदिरात गेल्यावर कानामध्ये नंदीच्या बोलतो, बरोबर, गणपतीच्या मंदिरात गेल्यावर उंदराच्या कानात बोलतो ना, तितकं हळू. ते फक्त आणि फक्त त्याचं सबकॉन्शियस माइंड बरोबर कॅच करतं. तर लहान मुलांसाठी हा उपाय अतिउत्तम उपाय आहे. बाकीचे उपाय जे मी सांगितलेले आहेत ते तर तुम्हाला करायचेच आहेत. मुलांसाठी रोज त्यांच्या कानावर ऐकू जाईल असा तारक मंत्र घरात लावायचा आहे, नाहीतर तुम्ही जोरजोरात बोलायचं आहे. स्वामींचं नाव, स्वामींचा जप जोरजोरात बोला, मुलांच्या कानावर पडू देत. हनुमान चालीसा जोरजोरात लावा किंवा बोला, मुलांच्या कानावर पडू देत. सातत्याने या गोष्टी झाल्या पाहिजेत. कन्सिस्टन्सी प्रत्येक गोष्टीमध्ये राहिली पाहिजे.
म्हणजे मुलांचे फरक मुलांमधले तुम्हाला जाणवतील. आणि पालकांनी पण थोडंसं जबाबदारीने वागा. तुम्ही कर्तव्यात कमी पडत नाही आहे, पण तुमचे ॲक्शन्स वेगवेगळे आहेत आणि चुकीचे आहेत, कारण मुलं तुम्हाला फॉलो करतात. त्यामुळं तुम्ही कसे वागता हे कायम मुलं बघत असतात. तर आपलं वागणं आधी सुधारा. कारण आपल्या मुलांची कंप्लेंट करणं फार सोपं आहे, पण कधीतरी स्वतःमध्येही बघा की कुठे काय चुकतंय. वागण्यात चुकतंय, बोलण्यात चुकतंय, कशात तरी काहीतरी चुकतंय. घरातलं वातावरण खराब ठेवू नका. मुलांच्या मनावर त्याचा प्रचंड परिणाम होतो. आणि प्रत्येक वेळी घरामध्ये वाईट, नेगेटिव्ह हे सगळं बंद करा. आता घरातली नेगेटिव्हिटी काढून टाका. धूप दीप अगरबत्ती मस्त करत राहा सतत सतत घरामध्ये. त्यांनी घराला पण जीवत्व येईल, एक जीव तयार होईल घरामध्ये, ऊर्जा चांगली तयार होईल घरामध्ये. यावंसं वाटेल लोकांना, मुलांना घरामध्ये. नाही तर मुलं उशिरा येतात घरात, त्यांना घरी नकोसं वाटतं, जीव कासावीस होतो. या सर्वस्वी पालकांच्या चुका असतात, पण आपण मुलांना दोष देतो. तर मंडळी, हे सगळं करून पहा, तुमची मुलं तुमचं ऐकतील. स्वामींना गाऱ्हाणं घाला, पितृदोषांचे उपाय करा, कुलदेवीचे उपाय करा. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तरतात मंडळी. अंधश्रद्धा वगैरे काही नसतं हे. त्यामुळे हे अगदी मन लावून करा. प्रत्येक गोष्टीसाठी जे जे तुम्हाला करता येईल त्या सगळ्या गोष्टी करा. माझ्या उपायांमधले असं नाही, पण जे जे शक्य आहे ते निश्चितच करा. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. स्वामी समर्थ तुमच्या मुलांना सद्बुद्धी देवो, हीच माझ्या स्वामींकडे प्रार्थना आहे आणि ते देतील याची मला खात्री आहे. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. माझे व्हिडिओ पोस्ट झाले तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ जास्तीत जास्त त्या आयांपर्यंत आणि वडिलांपर्यंत पोहोचवा, जिथे खरी गरज आहे या व्हिडिओची. पुन्हा लवकरच भेटू मंडळी. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.